चला मॅचला सुरुवात मात्र या ठिकाणी करायची आहे. मॅचला सुरुवात दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आधी येतील, त्याच्यानंतर मॅच चालू होईल, तत्पूर्वी होणार नाही. मराठा वॉरियर टीमचे वर्तमान आहेत क्यू परी 11 टीमचे एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. पंच थांबवायचा आहे. जो 11वा असेल तो पाठवा. चला मॅचला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा आपण जाऊया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे जयेश भोसले सर यांच्याकडे. प्रवीण चव्हाण गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व. व्हाईट बॉल आला आणि त्याच्यावरती +1 आलेला पाहायला मिळतो. आमचे राजूजी भुवड या गोष्टीची इथून जाणीव करून देत असताना पाहायला मिळालंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मंगेशला आपण पाहतो यावेळेचा खोला टाकला होता बॉल परफेक्ट यॉर्कर. बॅटला ब्रश झाला होता. हा डॉट बॉल आलाय. मंगेश सध्या दगडीला स्ट्रायकर एंड वरती आहे. गणेश स्ट्रायकर एंडला आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने पुन्हा 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 मुभा न देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सातत्य राखले गोलंदाजाने. चांगला टप्पा ठेवला. ऑरेंज आर्मी चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बॅटिंग करतोय तो अर्थात क्यू परी 11. यावेळेला गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय सणसणी चौकार. गणेश स्ट्रायकर एंडला आहे. 3 बॉलमध्ये 4 धावसंख्येवरती 2 नॉट आउट. 6 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. याही वेळेला बॅटरला फॉलो केला. सिंगलचा प्रयत्न. इथून अडचणी वाढल्यात का? पंचांचा निर्णय इथून नॉट आउट आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर क्षेत्ररक्षण करणारा संघ इथून करत असताना पाहायला मिळतोय. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न या DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होत असताना पाहायला मिळतोय. बॅटर आउट. सक्सेसफुल राहिला हा DRS. विराजलाही आपण पाहणार आहात. रॉयल्स कळंबोली टीम मधून खेळत असताना तो देखील पाहायला मिळेल. विराज कानावकरला तुम्ही पाहाल. रॉयल्स टीम खेळते, परंतु रॉयल्स मध्ये मला वाटतं कदाचित 1 ते 2 खेळाडू आज थोडे कमी आहेत. संपूर्ण रॉयल्स आज पाहायला मिळत नाहीये. बॉबी रॉयल्स मध्ये पाहायला मिळणार नाहीये. खरं तर रॉयल्स ज्या ज्या वेळेला खेळते ना त्या वेळेला ऑरेंज कलरचा ड्रेस कोडचा त्यांचा फिक्स आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुर आला बॅटिंगसाठी. अंकुरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. राजमुद्रा आणि प्रतीक काथारा फाउंडेशन ही नेक्स्ट मॅच आहे. आनंद माने यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. एका बाजूला प्रदीप अहिरे यांना आपण पाहतोय. संघ मालक आहेत क्यू परी 11. त्याच वेळेला मराठा वॉरियर्स विशाल सकपाळ, हर्षद मोरडे यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल डावे एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल आलाय आणि त्याच्यावरती येतो हा चौकार. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने भरारेल. 11-1. लगाम लगावली होती धावफलकावरती. धावा आलेल्या नव्हत्या. चांगली गोलंदाजी होत होती. धावा थांबल्या होत्या. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली. परंतु अगदी त्याच वेळेला इथून अभांतर बॉल आलेला पाहायला मिळतोय. याही वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर होता क्षेत्ररक्षक तैनात. बॅकवर्ड पॉइंटला रन्स मिळणार नाहीये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 11-1 आहे.
गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती होते. सातत्याने आपण प्रवीण चव्हाण यांना पाहतोय. सॉफ्ट हँडने केलाय, क्षेत्ररक्षक दूर. एक सिंगल इथूनही येते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा दापोलकरवरती आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 12 रन्स ऑन द बोर्ड विदाउट, जिथे लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना क्यू अँड परी 11 या टीमला आपण पाहतोय. खरं तर ही लाईन म्हणण्यासाठी तितकासा चांगला खेळ झालेला नाहीये. आमची बरोबरी काय, तुमचा बाजार उरका, एक गाणं शोभेल असं शोभिवंत खेळही व्हायला हवा. हा बॉल डावे एसटीच्या बाहेर पाहायला मिळाला. पंच थांबा, काही काळ सामना थांबवा. पृथ्वी कोणाच्या जागी रिप्लेस खेळतोय? चला, बाळा आता मोठा झालाय आणि पृथ्वी नावाने खेळतोय. खरं तर बाळा नाव होतं त्याचं. खोला टाकला होता. लॉंग क्षेत्ररक्षण इथे खराब. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. अंकुर चांगली बॅटिंग करतोय. स्ट्रोक मेकर आहे. खरं तर चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. बॅटच्या परफेक्ट मिडल करत असताना त्याने चांगल्या दर्जाचे स्ट्रोक केलेले पाहायला मिळाले आहेत. चौकार आला अंकुरच्या बॅटमधून. हाई बॉल फुललेंचा इथूनही गॅपमध्ये केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अंकुरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. अंकुर चव्हाण चांगली बॅटिंग करतोय. अंकुर जारगला आपण पाहतो, तो स्ट्रायकर एंड वरती आहे. धाव फलकावरती आहे ते 21. अतुल दादा दाते यांची मॅच आहे. आता ते गायब झालंय. ते स्टेजच्या पाठीमागे बघा. अतुल, तुम्हाला कोण भेटण्यासाठी बोलवतोय? ते म्हणतात ते गायब झालंय. धाव फलकावरती 21 आहेत. यावेळेला यष्टीरक्षक जिथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हो दादा, तुम्ही ज्यांना शोधताय ते समोरच आहेत. एकवीस धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा चांगली गोलंदाजी. बाळाने या षटकामध्ये त्रेधा तिरपीट उडून टाकली आहे. कोणती मुभा दिली नाही आहे. शेवटचा बॉल या षटकातील राहणार आहे. धावा केवळ आणि केवळ या षटकामध्ये आल्यात त्या 9. 2 चौकार जरूर पाहायला मिळाले, जे दुर्भाग्यवश क्षेत्ररक्षकाच्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आलेले पाहायला मिळाले होते. 21ला 1 आहे. पुढचा बॉल. यावेळेला फुललेंचा ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली. धाव फलकावरती 22 आहेत. एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्फती प्रवीण चव्हाणला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत आहे. अंकुर हे न सुटणारं कोडं राहिलंय. चांगली बॅटिंग करतोय. सातत्याने चहूबाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. तो 10 वरती नॉट आउट. 8 बॉल त्याने फेस केलेत. मागील षटकातील काही चेंडू निर्धाव स्वरूपाचे त्याच्या अगेन्स्ट आलेले पाहायला मिळालेत आणि त्याच कारणास्तव तो सध्याच्या घडीला अडचणींना सामोरं जातोय. हे षटक महत्वाचं राहील. हे बॅटल महत्वाचं आहे, कारण ज्या प्रवीण चव्हाणने पहिल्या षटकामध्ये केवळ 12 खर्च केल्यात, विकेटचा रकाना जरूर भरू शकलेला नाहीये, परंतु गोलंदाजाची कस इथे निश्चित लागेल यातील मात्र शंका नाही.
फलकाबर्दी आहेत त्या 22 यावेळेला बागफुटला आले. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे चुकी होतीये. दिनेशला आपण पाहतोय बिट्टे आहे त्या ठिकाणी. खरं तर कळंबोलीचा फरदीन काझी म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु फरदीन काझी असं करत नाही यार. बॉलच हातात मिळाला नाही. प्रॅक्टिस थोडी जास्त केली त्याने. दिनेशला आपण पाहतोय. बाउंड्री लाईन वरती आतमध्ये येणारा बॉल वळण घेतलाय. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इथून झालाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. यस अंपायर कोणाचा कॉल आहे? फिल्डिंग टीमने का तुमचा आहे? थँक्यू. पंचांचा कॉल आहे. नॉट आउट आहे बॅटर. कारण बाळाने मागील षटकामध्ये अपील केली, त्याने DRS घेतला, तो कॉन्फिडंट होता आणि इथे फिल्डिंग टीम मध्ये केवळ बॉलरच कॉन्फिडंट वाटू लागला होता. पुढचा बॉल इथे रिवर्स केला. बॅटेड आउट. बॉक्स आउट रूपाने अंकुर होतोय बाद. एका मागोमागे एक फलंदाज हजेरी लावण्याचाच कामकाज करतायत. विकेट गमावल्यात. संघ अडचणीमध्ये आहे. नितीन भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. क्यू परी 11 संघाच्या अडचणी वाढल्यात. 24ला 2. याही षटकामध्ये प्रवीण चव्हाण चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. यावेळेचा बॉल ही वळण घेतो यष्टीरक्षकाचा बेत. यष्टीचितरित्या नितीन भोईर आले तसेच गेलेत. KYC ही करू दिलेले नाही आहेत. 0 घेऊन आले, 0 घेऊन गेलेत. आउट. राजे प्रीमियर लीग मध्ये नुकतीच ज्यांना सायकल मिळालेली पाहायला मिळाली ते बॅटिंगसाठी किरण ढेमरे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अर्थात नाना 24ला 3 आहेत. सायकल काल झाली आहे. हलक्या हाताने बॅटच्या अगदी एजला लागलेला बॉल पाहायला मिळाला. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. आमचे मनीष बारीक जिथे कॅमेरामन त्यांचं स्वागत आहे. खरं तर आपण पाहिले ना केडीनी नेपाळवरूनही एक कॅमेरामन मागवला आहे. नेपाळचा कॅमेरामन देखील दाखल झालाय. यावेळेला लिडिंग एज आणखीन धक्का. 25 या धावसंख्येवरती चौथा बॅटर झाला आउट. होय खरं तर ढगातच मारला होता बॉल. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि आम्हाला नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगातच मारला. आउट झाला बॅटर. 25ला 4. फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना पाहायला मिळालेत. खरं तर PTCने एक बिहारवरून कॅमेरा मागवलाय. एक नेपाळचा आहे. एक UPचा तर आलेला नाही आहे. UPचा कॅमेरामॅन सर्वाधिक महागडा आहे. 22,000चा खर्च करू शकतो तो. नेपाळला डबल होतात ते झाले 44,000 आय थिंक. 27 ते 28,000 तिकडे जास्तीचा खर्च होतो. आणि म्हणून की काय तिथे प्रसाद टावरे याद गेलेत. 25ला 4. पुढचा बॉल गोलंदाज. हा चेंडू डावे यष्टीच्या बाहेर. गोलंदाजी मार्क वरती आसिफ दाखल होत असताना मला मिळतोय. आसिफ खान यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला.
क्षेत्ररक्षक तैनात. इथे फंबल झालाय. चुका सातत्याने घडल्यात. खरं तर मागील पहिल्या षटकामध्ये चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. तिथे मिसफिल्डिंग झालेली पाहायला मिळाली होती. अक्षयला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला 27ला 4 रन्स महाग झाल्यात. सध्याच्या घडीला सिलेंडरचा बाटला आता महाग झालाय. इथे धावा महाग झालेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स तितकेसे आलेले नाही आहेत. मला वाटतं सिलेंडर आता मात्र 45 दिवसानंतर मिळू लागलाय. इथे धावा महाग झाल्यात. खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगलचा प्रयत्न, कलेक्शन लांब केलं होतं. आसिफ खान दूर कॅदर करतोय. त्याच कारणास्तव रन्स इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. धावल का बरदी 28-28 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 28ला 4. 28ला 4 आहेत. केलीच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टँड देखील आपण पाहत आहे. हा बॉल सिंगलचा प्रयत्न वेगाने कंप्लीट. आणि मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेची थीम असेल, DTP असेल, आमचे राजूजी भुवड यांनीच डिझाईन केलेली असावी. कारण ते स्वतः आर्टिस्ट आहेत म्हटल्यावरती ही आर्ट तुम्ही पाहताय त्याच्या आर्टिस्ट आमच्या व्यासपीठावरतीच आहेत. स्वतःने त्यांनी डिझाईन केलेल्या या थीम्स आहेत, हे बॅनर्स तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आसिफ चुका करतोय. 5 धावा मिळतील की काय? हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. आसिफ ने 5 रन दिया. आता चर्चा या गोष्टीची होते ना, बाळा आणि हर्षद मोरडे त्याच्यासाठी काय मेसेज देऊन गेलेत. कारण बॉल पकडला नसता तरी चालला असता असंच म्हणत असेल. बॉल पकडला त्याने, फेकला. 4 धावा इथून एक्स्ट्राचे आल्यात. एकंदरीत 5. या वेळेला बँग ऑन टार्गेट. थेट यष्टांचा वेध. किरण इथून आउट होत असताना धक्का 5वा लागला. 34 धाव संख्येवरती 5वा फलंदाज बाद. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटरचं नाव कळू द्यात. तुषार आलाय. रोहित केंद्रेला आपण पाहतो डीजे मास्टर आहे. आसिफने जसा थ्रो केला ना, आमचा रोहित केंद्रे डीजे वरती आहे. मला असं वाटलं तो डीजेचा जो प्लेयरच उचलून फेकतो की काय. आज 12वा खेळाडू आहे. रिप्लेसमेंट कोणाच्या जागेवरती आहे? तुषारचं. तुषारच्या जागेवरती रिप्लेसमेंट आहे का त्याचं नाव काय वेगळं टाकलंय? तुषार कोणाच्या जागेवरती रिप्लेसमेंट आहे? चला शिवा शर्मा आलेला नाहीये ना. तुषारला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, तो आलाय. हा बॉल डावी यशी सोडून जाणारा वेगाने टाकला होता. दिशा इंद्रायला व्हाईट बॉल. 35 धावा धावफलकावरती आहेत. आज विराटची बॅटिंग पाहायला मिळणार आहे आणि विराट जर मैदानावरती गेला तर खूप साऱ्या पारितोषिकांची लयलूट होईल. 35ला 5 लोअर फुल टोस. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव. अक्षयच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. तुषार स्ट्रायकर एंडला आहे. तुषारला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल याही वेळेला फुल लेनचा बॉल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालंय. बॅटरचं इंटेन्शन कसे आहेत? बॉल तो रोखण्याचा प्रयत्न करतोय का, किंवा मध्ये आलाय का, अडथळा निर्माण करतोय का? पंच याची शहानिशा करत असताना मला मिळतात. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या अर्थात 37. 5 बॅटर आउट. 37ला 5 आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती इथून एकंदरीत
जे पाचवं चालू आहे गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह रन्स मिळतील 4 हा चौकार दिनेशच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि अगदी त्याच वेळेला उजव्या रेषेच्या जायर्सीचा बाहेरून खेचून मारलेला हा ड्राईव्ह इथून पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या 41ला 5 आहे. 3 बॉलचा खेळ केवळ बाकी राहिला आहे. धावा आलेल्या नाही आहेत तितक्याशा कारण या मैदानावरती खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. चहूबाजूला सीमारेषा आहे वर्तुळाकार हे क्रीडांगण आहे आणि बॉक्स क्रिकेट हे हल्लीचं सातत्याने बदलताना पाहायला मिळालंय. बॉक्स क्रिकेटचा जाणकार अक्षय सरोदे म्हणतो बॉक्स क्रिकेट हे रात्रीचं खेळण्याची जास्तीची लज्जा आहे ते मज्जा आहे ते आणि जास्तीचं रात्रीचं क्रिकेट बॉक्स क्रिकेट हे नेहमी होत असताना पाहायला मिळतं आणि कदाचित आज आणि उद्याही आपण बॉक्स क्रिकेट रात्रीचं पाहणार आहात. इथून मात्र बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षय आणखीन धक्का 6वा बॅटर 41 वरती आउट. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या सी ग्रुप मधून पहिला सामना राजमुद्रे आणि प्रतीक काथारा फाउंडेशन. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅच एका बाजूला प्रतीक काथारा फाउंडेशन सुहास यमगर जो टीमचा कॅप्टन म्हणून पाहायला मिळेल त्याच वेळेला राजमुद्रा शरद माने यांना तुम्ही पाहणार आहात. यावेळेचा बॉल काय ड्रॉई केलाय जमिनीला गुदगुल्या करत नाही त्या जमिनीला चिरत फाडत आणि वेगाने जणू काय आग लावत गोळीच्या वेगाने हा येता चौकार. गोळीच्या वेगानेच मारला होता गोली गत झापूक झुपूक चौकार आलाय. संघाची धावसंख्या 45ला 6. शेवटचा बॉल तुषारच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू या षटकात येईल. शहीद भगतसिंग या संघाने एक मोठा विक्रम नोंदवला मागील मॅच मध्ये. या वेळेचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्ररक्षक सिंगल आली आहे. 46 म्हणल्या 47चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला आहे तो अर्थात प्रतीक काथारा फाउंडेशन आणि राजमुद्रा. आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी राजमुद्रा चॅलेंजर्स कैलासवासी वैभव बडे राजमुद्रा चॅलेंजर्स टीम कॅप्टन आहे आणि त्याच वेळेला प्रतीक काथारा फाउंडेशन टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. टॉस साठी या ठिकाणी सुहास उपस्थित आहे. मी शरद माने आपलं लक्ष वेधन. चला टॉस साठी या महेशजी मोरे साहेब उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित असे आमचे पीडीसीचे कॅमेरामन महेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. आपण पाहत आहे 47ची आवश्यकता आहे. हा ऑन स्क्रीन आज आमचे छोटे केडी आमच्या सोबत उपस्थित आहेत परंतु बॅकग्राऊंडचं क्रीडांगण कोणतं आहे केपीएलचं आहे की काय. आपण टॉस करतो. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच शरद माने वेळेत आला तो. चला टॉस आपण करतो आहोत. आपण टॉस करतो आहोत. स्वतः आज पुन्हा एकदा आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे महेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतं टॉस. महेशजी मोरे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बाळा आणि त्याच्या साथीला दाखल होत असताना आपण पाहत आहोत ऋषी आलाय. बाळा चव्हाण आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये ऋषीला आपण पाहतो. आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. सिक्सरचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय.
टॉस होता नेक्स्ट मॅचचा टॉस मला वाटतं इथे सुहासने जिंकलाय. अर्थात टीम कॅप्टन प्रतीक कात्रा फाउंडेशनने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय सुहास क्षेत्ररक्षणाचा. बाळा समान स्ट्रायकर इंडलाय. बाळा चव्हाणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तो दाखल झाला. ऋषी नॉन स्ट्रायकर एंडलाय. गोलंदाजी मार्क वरती दाखलच असताना गोलंदाज मंगेशला आपण पाहत आहोत. मंगेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता पूर्वार्धामध्ये. पहिलाच बॉल गॅपमध्ये बाळाच्या बाटमधून आलाय हा चौकार. बाळाच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळालाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. सुरुवात चांगली केली आहे त्याने. हा बॉल जास्तीचा दुरून जाणारा दिशाहीन राहिला. वाईट बॉल. 5 धावा पहिल्या चेंडूच्या अंती आल्यात. 47चा पाटला काय येणारे 29 बॉल 42ची गरज. हाही बॉल नो आहे. जास्तीचा वेग ठेवण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे आणि त्याच कारणास्तव हा नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. लेंथ अँड लाईन भरकटलाय गोलंदाज मंगेश. यावेळेचा बॉल सरळ बॅटने इथून मात्र क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल. तद्वर मात्र एक सिंगल आली आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही बॉलची जास्तीची वाट पाहू शकत नाही. बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट, तुम्ही बॉलची वाट पाहत राहील तर तिथून रन्स कंप्लीट निश्चित होणार. तेच करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. बॉलची वाट पाहत राहिला आणि बाळाने ही वेगाने धाव कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लटकट केला. क्षेत्ररक्षक तैनात. मंगेशने जेवढे चेंडू टाकले त्यामधले जास्तीचे हे नो बॉल पाहायला मिळालेत. 2 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. 2 चौकार झाला जणू काय त्याच्या अगेन्स्ट. अतिरिक्त धावा तो बहाल करतोय त्या रोखावा लागतील. यावेळेला वेगाने आतमध्ये येणारा. इथून पुन्हा एकदा नो बॉल आलाय. इथे डायरेक्ट हिट लागलाय. बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाळा चव्हाण आउट होईल. धक्का मोठा लागलाय. बाळा चव्हाण आउट. सचिन तेंडुलकर सरांची एक मोठा बुक आला होता आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा पाठ सांगत असताना ते आवर्जून म्हणाले होते, रनआउट आहे नो बॉलला. बॉल काउंट का? 3 बॉलचा खेळ संपलाय. 9ला 1 आहे. आणि त्यावेळेला सचिन तेंडुलकर आवर्जून म्हणाला होता, सौदीचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. 17,000 रुपये माझ्या डोळ्यासमोर येतात त्याला पाहिल्यानंतर. 4 धाव्यांसाठी 17,000 रुपये जिंकला होता. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. रन्स मिळाले 4. हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. हे षटक आता एखाद्या मालगाडीप्रमाणे बनलंय. संपण्याचं नावच घेत नाहीये. 4 बॉलमध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना तर 14 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. खेळपट्टीच्या मध्यात आपटले ते बॉल. नो बॉल आलाय. 15 धावा. सौदी आता अर्थात कळंबोलीचा बकासूर. आणि सौदीला तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु या कडाडत्या गरमीमध्ये सौदी मैदानाच्या आतमध्ये कसा सर्व्हाइव्ह करेल स्वतःला हे पाहावं लागेल. विराजी दसाचा हे लाल होतील दोघे. लोअर फुलटोज ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात. रन्स इथून मिळणार नाही आहे. डॉट बॉल आला. 5 चेंडू आणि 15 धावा इथून खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. 15ला 1. पुढचा बॉल.
खोलातला गॅप मध्ये खेळला, केव्हा दिशा दिली आहे, मॅचची दशा बदलेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती रन्स बनल्या ते 19, एक बॅटर आउट. खरं तर बैलगाडा शर्यतीची ही गीतं तुम्ही ऐकताय, कदाचित सौदी आल्यामुळेच आमचा डीजे मास्टर डेडिकेट करतोय. 19ला 1 आहे. येणारे 24 बॉल आणि 28ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जिथे अंकुर आलाय गोलंदाजी मार्कवरती. अंकुरला आपण पाहत आहोत, तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होते असताना पाहायला मिळतोय. खरं तर ज्या रीतीने रन्स बनवल्या गेल्यात ना या पूर्वार्धामध्ये, डीजे मास्टर आता बैलगाडा शर्यतीची गाणी वाजवतं, तर बैलगाड्या शर्यतीमध्ये आणखीन एक गाणं चर्चेचा विषय आहे. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे, आता हाय बारी आमची, सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. आणि होय, बॅटिंग करताना संघाने हेच सांगितलं, 19 पहिल्या षटकामध्ये बनवल्यात, सोपी गोष्ट नाही आम्हाला हरवायची. यावेळेला गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय चौकार. थँक्यू. आमच्या कॅमेरामॅनची एक वेगळी दादा आहे, डोळ्यावर गॉगल, रुबाब रॉयल, असाच कार्यक्रम आहे. यावेळेचा बॉल टॅप केला समोरच्या दिशेने, रन्स मिळतील पुन्हा एकदा 4. ऋषी थांबायचं नावच घेत नाहीये. 3 बॉल मध्ये 9 वरती तो नॉट आउट. आणखीन एक चौकार. एक्झॅक्टली रोहित, मी याचाच उल्लेख केला होता. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे. 29ला 1. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचाच बॉल, आणखीन एक चौकार. 33 बनल्यात. आता छोटे गणी वाटू लागले हे आव्हान. येणारे 19 बॉल आणि विजयासाठी 14ची गरज. मिनिटो में कसं झटपट पटापट. आणखीन एक चौकार. ऋषीच्या बॅटमधून चौकार. क्रिकीचा जादूगार वाट कोणाची पाहत आहे, तो आलाय. नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे किरण दळवी स्वतः. तो आलाय. 18 बॉल आणि 10ची गरज. 18 बॉल आणि 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्वप्नील येत असताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 10 धावा. खरं तर आनंद माने साहेब म्हणत असतील की या धावा आता बनवायच्या तर बनवायच्या किती.
आमचा कॅमेरामन मनीषला तर पहा खरं तर मनीष खास नेपाळवरून आज या स्पर्धेसाठी ते कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आल्यात. केडीने कमालच केली. एक बिहारवरून मागवला, दुसरा नेपाळवरून. युपीचा आलेला नाही आहे अजून. 37 ला एक. पुढचा बॉल. यावेळेला कोलातला होता ऑन साइडला, ठोकलाय चौकार. रन्स मिळतील 4. यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केलाय. यावेळेला बॉक्स आउट. खेळाडू आउट. धक्का लागलाय. या स्पर्धेचे या कळंबोली बॉक्स प्रीमियर लीगचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय संजयजी राऊत साहेब, ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. आपलं हार्दिक असं स्वागत साहेब. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या आयोजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं असं व्यक्तिमत्व ज्यांना आपण पाहत आहोत. शिवशंभूचा अगदी नुकताच पाहिला तर मॅन ऑफ द सिरीज घेणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आधी देशमुखही खेळतो नेक्स्ट मॅच मध्ये. सायकलचा मानकरी तो राहिला होता. यावेळेचा बॉल कट केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित मिळाली. इथून धाव मिळतात त्याच्यावर. मॅच फिनिश. मॅच फिनिश. आलाय चौकार. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच